उन्हाळ्यातला वाळवणातला एक प्रकार साबुदाण्याच्या फेण्या सोप्या पद्धतीने झटपट होणाऱ्या मी 2 प्रकारे वेगवेगळ्या केल्या आहेत. त्यातला एक प्रकार दाखवते. एक प्रकार नेहमी वाफेवर आपण वाफ देऊन करतो तो, आणि हा प्रकार थोडा वेगळा आहे, पेजेचाच आहे. पण पेज बनवा, गरम गरम प्लास्टिकवर घाला, तसा सगळा प्रकार नाही आहे. थोडा सोपा झटपट होणाऱ्या आणि खिडकीतही वाळणाऱ्या, अगदी उन्हात कडकडीत जाऊन घालायची काही गरज नाही. सध्या ऊन पण खूप कडक आहे आणि परफेक्ट बघा, मी थोड्या प्रमाणात केलं. खुसखुशीत कुरकुरीत पापडखार किंवा सोडा काहीही वापरलेलं नाही आहे. झटपट होणाऱ्या रेसिपी दाखवण्यासाठी मी थोड्या प्रमाणात घेतल्यात. 1/4 कप साबुत तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर भिजत ठेवलेत. छानपैकी भिजले आहेत बघा, मऊ झाले पाहिजेत भिजून. त्याच्यानंतर जेवढं 1/4 कप आपण साबुत तांदूळ घेतले तर 5 कप आपण पाणी घ्यायचं आहे. 5 आणि अर्धा कप एक्स्ट्रा 5.5 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि छान ते उकळवायचं आहे पाणी आपल्याला. सोपी पद्धत आहे. साबुत तांदूळ रात्रभर भिजत ठेवल्यानंतर सकाळी लवकर हे करायला घ्या. आता उकळत्या पाण्यात आपण मीठ घालणार आहोत, त्याच्यानंतर साबुत तांदूळ घालणार आहोत. चवीनुसार मीठ थोडं कमी घाला, कारण सुकल्यानंतर त्या खारट होतात पाणी निघून गेल्यानंतर. त्यामुळे मिठाचं प्रमाण पहिलंच थोडं कमी घाला. आता साबुत तांदूळ घालून आहे ना 4 तासासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचे आहेत. छान त्याच्यामध्ये सोक झाले पाहिजे. बरोबर 4 तासानंतर साबुत तांदूळ बघा छान सोक पण झालेत, फुललेत मस्तपैकी. आता ह्याच्यात मिक्सरमध्ये ते भुरभरून घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये मी हिरवी मिरची, आलं आणि जिरं क्रश करून घेतलं होतं ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी. त्यातच ते साबुत तांदूळ घालून मी नुसतं भुरभरून घ्यायचं, एकदम पीठ नाही करायचं आहे. थोडी मी कांजी ठेवणार आहे साबुत तांदळाची, अख्खे थोडेसे त्याच्यात येण्यासाठी. आणि त्याच्यानंतर एक उकडलेला बटाटा अंदाजाने छोटा एक घेतला आहे, 1/4 उकडलेला किसलेला बटाटा पकडला तरी चालेल. तो त्याच्यामध्ये मॅश करून घालणार आहे. तुम्ही कच्चाही किसून घालू शकता, अप्रतिम लागतो. आणि बटाटा त्या पेजेमध्ये मी मिक्स करून घेते. बाकीचं मी मिक्सरला भुरभरून घेते. आता सगळं मी मिक्सरला भुरभरून आता एकजीव करून घेते. त्याच्यात जास्त घट्ट वाटलं तर अगदी 2 चमचे पाणी घाला, नाहीतर ते पाणी घालायची काही गरज नाही. सगळं मिक्सरमधलं काढून घेऊया. त्याच्यात मसाले जाणार आहे, हिरवी मिरची, आलं, जिरं पेस्ट क्रश केलेलं. तर आवडीनुसार तिखट कमी किती हवं त्याप्रमाणे. चिली फ्लेक्स ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. मीठ मी ऑलरेडी साबुत तांदूळ शिजवताना घातलं होतं, तर ते कमी जास्त तुम्ही बघा. जास्त मीठ नाही घालायचं, मीठ थोडं प्रमाण कमीच ठेवायचं. नाही जास्त चवीनुसार घातलं तर ते सुकल्यानंतर खारट होणार, त्यामुळे चवीपेक्षा कमी घाला. या ते 4 तासात थंडगार होतं मस्तपैकी. गरम गरम घाला, चटके लागा. प्लास्टिकला परत ते गरम गरम चांगलं नाही, चिकटलेलं. ओवा पाव चमचा घातला आहे. ओव्याने त्या फेण्यांना एक स्वाद चांगला येतो. चिली फ्लेक्स आणि हे सगळं आता मिक्स करून ताटाला मी मोठ्या ताटाला प्लास्टिक गोल असं नॉर्मल आपलं घरातलं जे असतं ना ते गोल कापून लावून घेतलं आहे आणि त्याच्यावर पळीने थोडं थोडं टाकत जाणार आहे. मीठ थोडं मला कमी वाटलं म्हणून ॲडिशनल थोडं ॲड केलं. मोठ्या ताटाला बघा प्लास्टिक लावून घेतलं आणि खाली तर पाण्याने ओलं करा, म्हणजे छान ते ताटाला चिकटतं. आणि हे ताट्यानं ग्रिलमध्ये व्यवस्थित ठेवता येतं. आणि पळीने असे थोडे थोडे छोट्या आकाराचे टाका, म्हणजे तळताना तेल खूप लागत नाही, कारण हे फुलतात तेलात कडकडीत टाकल्यानंतर. ते असे सगळे टाकून घेते आणि 2 दिवसात माझे मस्तपैकी म्हणजे 2 दिवस मला ऊन ह्याला 2 ते 3 दिवस कसे सुकतात, तुमच्या खिडकीत किती ऊन येतं त्याप्रमाणे ते सुकवून घ्या. पहिल्या दिवशी ऊन असेल कडकडीत आणि नंतर पंख्याखाली पण तुम्ही हे सुकवू शकता, नाहीतर मग टेरेसवर वगैरे वरनं कपडा घालून तुम्ही सुकवू शकता. तर पहिले बघा चमच्याने जेवढे चमच्यात बसतील तेवढं मी टाकून फेण्या तयार करून घेते. परफेक्ट सुकल्यात, रंग पण मस्त आला आहे. कडकडीत तेलात तळून घेऊया. तळल्यानंतर बघा मस्त फुलल्यात. पापडखार किंवा सोडा काहीही वापरलेला नाही, सिंपल झटपट होणाऱ्या कुरकुरीत साबुत तांदळाच्या फेण्या. सोपी पद्धत.